सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वायफळेमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटीमुळे शेतीचं नुकसान, उकाड्यापासून नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला। नागपूर या ठिकाणी 2 दिवसांच्या कडक उन्हाळ्यानंतर अवकाळी पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह काही भागामध्ये पाऊस कोसळला। 44 अंशांपर्यंत गेलेल्या तापमानानंतर अचानक हा बदल झाला, त्यामुळे नागरिकांना गारवा जाणवला। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। भंडाऱ्यामध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची तारांबळ, उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। साताऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी, तर परिसरात झाड कोसळले, काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत। अचानक आलेल्या पावसामुळे हवेतही गारवा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी, जिल्ह्यात ढगाळ वातावरण, तर आता शेतकऱ्यांची चिंता या वातावरणामुळे वाढली। जळगाव जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण। पूर्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 20 ते 30% घट, नदीमधील पाणीसाठा कमी होत असल्यानं पाणी टंचाईची शक्यता व्यक्त। जळगावच्या भुसावळ या ठिकाणच्या वरणगावामध्ये पाण्याची भीषण टंचाई, हतनूर धरणातून वरणगावसाठी आवर्तन सुटण्याची नगराध्यक्षांची मागणी। धुळे शहराला जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक, वाढलेल्या तापमानामुळे पाण्याच्या पातळीमध्ये घट, पाणी जपून वापरण्याचं महानगरपालिकेचं आवाहन। जळगाव जिल्ह्यामध्ये वाढत्या पाणी टंचाईमुळे 4 गावांना 60 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू, तर 39 गावांमध्ये 40 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले। अमळनेर तालुक्यामध्ये सर्वाधिक 6 टँकरही कार्यरत। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, लोणार, मलकापूर, देऊळगाव, राजा शहराला 15 दिवसाआड पाणी पुरवठा। जलजीवन मिशनचे 600 कोटी रुपये थकले। जलजीवन मिशनची अनेक कामं अद्यापही अपूर्ण। बावनकुळे यांच्या दालनात आंबा काजू उत्पादकांच्या समस्येसंदर्भात बैठक पार पडली। आंबा काजू उत्पादकांना हेक्टरी 22,000ची मदत मान्य नाही, राजू शेट्टींचे वक्तव्य। आंबा उत्पादकांना हेक्टरी 5 लाखांची मदत द्यावी, शेट्टींचीही मागणी। जळगावच्या रावेरमध्ये तापमानापासून केळी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, केळी रोपाला कागदी पिशव्या लावून रोपं वाचवण्याची धडपड सुरू। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कोसळले। कांद्याला अवघे 112 रुपये प्रति क्विंटलचे दर, किलो मागे फक्त 1 रुपया 12 पैसे दर मिळाल्याचा शेतकऱ्यांचा दावा। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र मोठी वाढ। चाळीसगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याला अपेक्षित दर मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी हवालदिल। कांद्याला केवळ 100 ते 900 पर्यंत दर मिळतोय। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय। सरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची केली जातीये मागणी। कांद्याचा दर घसरला, त्यामुळे शेतकरी आता चिंतेत। वाशिमच्या बाजारात कांद्याला प्रति किलो 4 ते 5 रुपयांचा दर। सरकारने तातडीने नाफेड मार्फत कांद्याची खरेदी देखील करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी। धाराशिव जिल्ह्यामध्ये 4 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 336 कोटींचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा। विमा कंपनीने घेतलेले तांत्रिक आक्षेप राज्यस्तरीय समितीने फेटाळले। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचीही माहिती समोर। पुढील 4 दिवस राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा येलो अलर्ट। विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये आता तापमानाचा पारा 43 ते 45 अंशांवरती पोहोचला। मे महिना चंद्रपूरकरांसाठी धोकादायक, चंद्रपूरच्या तापमान 44 अंशांवरती गेलं। उष्णतेचा तडाखा तीव्र, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। उष्माघातापासून बचावासाठी कोल्ड रूमचीही व्यवस्था। बुलढाणा जिल्ह्यामध्ये तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली। जिल्ह्याचं तापमान 43 वर पोहोचलं। नागरिकांनी उन्हात बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। अमरावतीमध्ये वाहतूक पोलिसांना कूलिंग जॅकेटचं वाटप, वाढत्या तापमानापासून बचावासाठी जॅकेटचं वितरण। भर उन्हामध्ये ड्युटी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा। वर्ध्यात तापमानाचा पारा 44.2 अंश, मागील 2 दिवसांपासून तापमानात वाढ, उकाड्यानं नागरिक हैराण। गोंदियामध्ये तापमान 41 अंशांवर, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। तापमान आणखी वाढणार असा देखील इशारा। तर पुण्यामध्ये देखील तापमान आता 44 अंशांच्या पार, 1889 नंतर पहिल्यांदाच पुण्याचं तापमान 44 अंशांवर। उष्णतेची लाट आणखी आठवडाभर राहणार, हवामान खात्याचा हा अंदाज। राज्यात अकोल्याचं तापमान 46.6 अंश, अमरावतीचं तापमान 45.4 अंशांवर। जळगावमध्ये तापमानाचा पारा 45.5 वरती। मुराबाद या ठिकाणी वेधशाळेकडून 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची करण्यात आली नोंद। जळगाव जिल्ह्यामध्ये यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या सर्वात जास्त तापमानाची करण्यात आली नोंद। नंदुरबार जिल्ह्यात तापमानामध्ये काहीशी घसरण, आजचा तापमानाचा पारा 43 अंशांवरती, तर 2 दिवसांनंतर उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला, मात्र उकाडा कायम। अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। वाशिम जिल्ह्यात 12 ते 14 मे दरम्यान उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवरती शुकशुकाटही दिसला। कोल्हापूरच्या शिरोळमधील पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्यामध्ये जलपर्णीचा विळखा, आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जलपर्णी काढण्याचं काम सुरू।
धुळ्यात पावसाळ्यापूर्वी नाले सफाईला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली। शहरातील 7 नाल्यांमधील गाळ देखील काढला जाणार असल्याची माहिती। जळगावच्या चाळीसगावमधील बाजार समितीमधील गुरांचा बाजार पुढील 2 आठवडे बंद। 16 मे आणि 23 मे रोजी गुरांचा बाजार भरणार नाही। वाहतूक कोंडीमुळे बाजार बंद ठेवू। सातारा या ठिकाणच्या छत्रपती शाहू स्टेडियममध्ये 52वी हिंदकेसरी स्पर्धा रंगणार। 14 ते 17 मे दरम्यान सामन्यांचं आयोजन। देशभरातील 800 स्पर्धक यामध्ये होणार सहभागी। पिंपरी चिंचवडमध्ये एका महिलेचा पाय पाईपलाईनमध्ये अडकला। तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून महिलेची सुखरूप सुटका। 4 ते 5 फूट खड्डा खणून पाईप कापून महिलेची सुटका करण्यात आली। नाशिकच्या इगतपुरीमध्ये जबरी चोरीच्या घटनेमध्ये 5 आरोपींना अटक। आरोपींनी फिर्यादीला अडवून धमकी देत रोख रक्कम लुटली होती। आरोपींकडून 2 मोटरसायकली, 4 मोबाईल, कोयता आणि रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली। अमरावतीमध्ये हनी ट्रॅपच्या माध्यमातून एका शेतकऱ्याकडून तब्बल 69 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर। बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देखील देत पती-पत्नीनं ब्लॅकमेलिंग केल्याची तक्रार। नांदगाव पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामध्ये नाफेड केंद्रातून 15 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या हरभऱ्याचा अपहार। ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल। नाफेड खरेदी केंद्रातून वखार महामंडळामध्ये नेण्यासाठी भरलेला लाखो रुपयांचा हरभरा ट्रक चालकानं परस्पर केला गायब। नागपूरमध्ये घरफोडे आणि ज्वेलर्स दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला अटक। या प्रकरणी आता MIDC पोलीस ठाण्यामध्ये 8 तारखेला गुन्हा